हॅलो मित्रांनो, बऱ्याचदा आपण ऐकतो आणि वाचतो सुद्धा की आपल्याला इंग्लिश लँग्वेजला इम्प्रूव्ह करण्यासाठी न्यूजपेपर वाचणं हे खूप जास्त आवश्यक बनतं. स्पर्धा परीक्षा म्हटलं की न्यूजपेपर हे वाचणं तेवढं महत्त्वाचं आहेच. यासोबतच जर लँग्वेजला इम्प्रूव्ह करायचं असेल, इंग्लिश लँग्वेज इम्प्रूव्ह करायची असेल तर त्यासाठी सुद्धा मित्रांनो आपल्याला न्यूजपेपर वाचला पाहिजे. मग न्यूजपेपर वाचायचं तर नेमकं त्यातला कोणता कंटेंट घेतला पाहिजे, त्यातलं नेमकं कोणतं काय काय पार्ट वाचले पाहिजे आणि संपादकीय ज्याला आपण इंग्लिशमध्ये एडिटोरियल म्हणतो, या एडिटोरियल मधला कोणता पार्ट वाचावा की ज्यामुळे आपल्याला एक्झाम मध्ये त्याचा डायरेक्टली बेनिफिट मिळू शकेल. सो बँकिंग एक्झामसाठी नेमकं कशा पद्धतीने आपण यामध्ये एडिटोरियल वाचलं पाहिजे किंवा अदर कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी कसं वाचलं पाहिजे याबद्दल आपण आज जे बऱ्याचशा गोष्टी जाणून घेणार आहोत. चला तर जाणून घेऊया एडिटोरियल कसे वाचावे. सगळ्यात पहिल्यांदा जर मी म्हटलं मित्रांनो, बघा एडिटोरियल वाचत असताना आपण काय केलं पाहिजे. मेनली याचे व्हॉट, व्हाय, हाऊ आणि वेन कशा पद्धतीने वाचलं पाहिजे, काय वाचलं पाहिजे, नेमकं का वाचावं या रिलेटेड आपण आज डिटेल चर्चा करूयात. सगळ्यात पहिल्यांदा आपण समजून घेऊ व्हाय. व्हाय एडिटोरियल. एडिटोरियल का वाचायला पाहिजे. सबसे पहले टू इम्प्रूव्ह करंट अफेअर्स. नॅशनल आणि इंटरनॅशनल मध्ये नेमकं सध्या काय काय न्यूज आहेत आणि त्याच्यावरती बेस ज्या फॅक्ट अँड फिगर्स आहेत यावरती बेस हे एडिटोरियल असतात. म्हणून यातून आपल्याला करंट अफेअर्स मधलं जे नॉलेज आहे ते वाढण्यासाठी मदत होते. सेकंड अँड द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग ज्यासाठी आपण आलेलो आहात, टू इम्प्रूव्ह इंग्लिश लँग्वेज. आपल्याला इंग्लिश लँग्वेज इम्प्रूव्ह करण्यामध्ये सुद्धा याचा खूप मोठा रोल जो आहे तो एडिटोरियल प्ले करतं. आणि म्हणून आपल्याला एडिटोरियल वाचत असताना आपल्याला या गोष्टी ज्या आहेत त्या बघण्याची गरज आहे. एडिटोरियल थ्रू आपली इंग्लिश लँग्वेज सुद्धा इम्प्रूव्ह होते. या व्यतिरिक्त जर मी म्हटलं कॉम्प्रिहेन्सिव्ह स्किल, आपण एखादं रीड केल्यानंतर त्याला कॉम्प्रिहेंड करणं हे आपल्याला एडिटोरियलच्या माध्यमातून त्याची प्रॅक्टिस जी आहे ती आपली डेली होते, रोजच्या रोज होते, जे की आपल्याला फायदेशीर आहे. आणि लास्ट वर जी काही कॉम्प्रिहेन्शन पॅसेज आपल्याला जे काही परीक्षेमध्ये येतात, कोणता पण सब्जेक्ट असेल कॉम्प्रिहेन्शन करत असताना पुन्हा पुन्हा आपल्याला रीड करायला लागतं. फक्त इंग्लिशच नाही तर रिझनिंग असेल, क्वांट असेल, जे क्वेश्चन्स रिपीट वाचायला लागतात कारण सगळे जे आहेत ते इंग्लिश लँग्वेजमध्ये आहे. आणि म्हणून तिथे सुद्धा आपल्याला आरसी स्पीड जी असते, रीडिंग कॉम्प्रिहेन्शनची स्पीड असते, ती बूस्ट करण्यासाठी आपल्याला या माध्यमातून मदत होते. म्हणून आपण एडिटोरियल वाचलं पाहिजे. मग एडिटोरियल वाचायचं आहे तर यातून इंग्लिश लँग्वेज कशी इम्प्रूव्ह होते. सगळ्यात पहिल्यांदा क्वालिटी लँग्वेज जी आहे ती याच्यामध्ये आपल्याला मिळते. एडिटोरियल मध्ये जे काही वर्ड्स असतात, व्होकॅब्युलरी असते, वन वर्ड सबस्टिट्यूशन्स जे असतात त्याचा भरपूर मोठा सेट हा आपल्याला रेडी भेटतो. क्वालिटी ऑफ लँग्वेज खूप चांगली असते म्हणून आपण ते रीड करायला पाहिजे. यासोबतच व्होकॅब्युलरी एक्सपान्शन. बऱ्याचदा आपण बघतो एक्झाम मध्ये सिनोनिम्स विचारले जातात, अँटोनिम्स विचारले जातात. या अँटोनिम्स सिनोनिम्स सोबतच वन वर्ड सबस्टिट्यूशन असेल, फ्रेजेस असतील किंवा इडियम असेल, यांचा प्रॅक्टिकली सेंटेन्स मध्ये काय म्हणून यूज केलाय हे या ठिकाणी खूप चांगलं मांडलेलं असतं. म्हणून आपण ते रीड करायला पाहिजे इन ऑर्डर टू एक्सपांड आवर व्होकॅब. मग ही व्होकॅब जी असते ओव्हरऑल जनरल रिलेटेड जे आहे ती व्होकॅब असते. या व्यतिरिक्त कॉम्प्लेक्स सेंटेन्स स्ट्रक्चर जनरली आपण शिकत असताना, ग्रामर शिकताना किंवा कन्सेप्ट शिकताना बेसिक किंवा छोट्या छोट्या टाईपचे स्ट्रक्चर आपण बघतो. बट एक्झाम मध्ये आपण ज्यांनी एक्झाम दिली असेल त्यांना कळत असेल सेंटेन्स भरपूर कॉम्प्लेक्स असतात. 2-3 सेंटेन्स एकत्र केलेले असतात, मर्ज केलेले असतात. आणि म्हणून अशा केसची, अशा सेंटेन्सची आपल्याला सवय झाली पाहिजे, आपण त्याच्याशी हॅबिच्युअल झालं पाहिजे. म्हणून आपल्याला या टाईपचा बेनिफिट जो आहे तो मिळतो. फक्त रीडिंगसाठीच नाही तर बाळांनो रायटिंग करण्यासाठी सुद्धा, जो डिस्क्रिप्टिव्ह रायटिंग असतो त्यासाठी सुद्धा याची आपल्याला मदत होते. या व्यतिरिक्त जर मी म्हटलं समजा क्रिटिकल थिंकिंग अँड अनालिसिस, जेव्हा आपण काहीतरी रीड करतो वी गेट इन्व्हॉल्व, आपण त्यात इन्व्हॉल्व होतो आणि आपलं सुद्धा ओपिनियन आपण बनवायला लागतो. मित्रांनो आरसी मध्ये आपल्याला ओपिनियन बेस्ड क्वेश्चन्स विचारले जातात. त्या ओपिनियन बेस्ड क्वेश्चन्स मध्ये आपलं अनालिसिस किंवा आपलं मत काय आहे याबद्दल विचारलं जातं, जिकडे याचा आपल्याला खूप फायदा होतो. कारण हे टॉपिक हॉट इश्यूज असतात, यांच्यावरती आपण जेव्हा विचार करतो, वाचतो, आपलं मत त्यामध्ये ऍड करतो की आपण हे करायला पाहिजे होतं, यांनी असं डिसिजन घ्यायला पाहिजे होतं. ठीक आहे. सो म्हणून इकडे एक बेनिफिट आपल्याला एक्स्ट्रा जो आहे तो मिळतो. त्यासोबतच आपल्याला कॉम्प्रिहेन्शनची सवय लागते. फक्त रीड करून चालणार नाहीये, ते जे रीड केलेलं आहे त्याला कॉम्प्रिहेंड म्हणजेच अंडरस्टँड करण्याची सुद्धा ॲबिलिटी आपली याच्यामुळे इम्प्रूव्ह होते आणि नवीन नवीन गोष्टी ज्या आहेत त्या आपण याच्यामध्ये इम्प्रूव्ह करायला लागतो.
यानंतर करंट अफेअर सोबत याबद्दल ऑलरेडी आपण बघितलं. मग आता दुसरा मुद्दा आहे, वाय बद्दल आपण बघितलं. मग हाऊ टू रीड, नेमकं कसं वाचलं पाहिजे याच्याशी रिलेटेड बाळांनो स्टेप नावाची आपली एक स्ट्रॅटेजी आहे, ही आपण फॉलो केली पाहिजे. स्टेप नावाची. मग स्टेप स्ट्रॅटेजी नेमकी काय असते, स्टेप म्हणजे नेमकं काय. सगळ्यात पहिली गोष्ट सिलेक्शन ऑफ न्यूजपेपर. न्यूजपेपर कोणता सिलेक्ट करायचा आहे हे पहिल्यांदा. टॉपिक अँड टायटल, एक्स्ट्रॅक्शन आणि प्रॅक्टिस, एवढ्या 4 गोष्टी आपल्याला यामध्ये करावं लागणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा सिलेक्शन ऑफ न्यूजपेपर. मग न्यूजपेपर जर मी म्हटलं समजा कोणते कोणते वापरले पाहिजे, द हिंदू, टाइम्स ऑफ इंडिया आणि इंडियन एक्सप्रेस, अशा 3 प्रकारचे न्यूजपेपर आहे की जे आपल्याला एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने चांगले आहेत. मग या 2-3 न्यूजपेपर पैकी सगळ्यात जास्त प्रेफरन्स जो आहे प्रायोरिटी वरती जे आहे दॅट इज द हिंदू, ज्याला आपण प्राधान्य दिलं पाहिजे, प्रेफर केलं पाहिजे. मग द हिंदूच का, याचं कारण जर मी म्हटलं समजा अजून यात काय मिळतं. मग टॉपिक अँड टायटल कोणते कोणते असतात. टॉपिक अँड टायटल मध्ये जर मी म्हटलं समजा सगळ्यात पहिल्यांदा नॅशनल इंटरनॅशनल न्यूज, इकॉनॉमिक्स अँड फायनान्स, सोशल इश्यूज, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, एन्व्हायरमेंटल इकॉलॉजी, कल्चर अँड हेरिटेज, ओपिनियन अँड एडिटोरियल आर्टिकल्स आणि स्पोर्ट्स, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला द हिंदू एडिटोरियल जे आहे त्यामध्ये आपल्याला बघायला भेटतील. मग सगळ्याच एडिटोरियल मध्ये एवढे सगळे असतात, यांच्यापैकी आपण कोणतं निवडलं पाहिजे की जी एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने चांगलं आहे. सगळ्यात पहिल्यांदा मी म्हणेल यामध्ये मोस्टली जर आपण बँकिंग एक्झाम जर फोकस केल्या तर त्यामध्ये इकॉनॉमिक्स अँड फायनान्स हा 1 नंबरला, हा जास्तीत जास्त विचारला जातो. आणि या सोबतच जो असतो अजून सायन्स टेक असेल, सायन्स अँड टेक, आणि याच्या सोबतच पॉलिटिकल अफेअर्स, नॅशनल ऑर इंटरनॅशनल, सो यांच्याशी रिलेटेड जास्तीत जास्त पॅसेजेस येतात. मग अशा केसमध्ये आपण इकडे जास्तीत जास्त फोकस केलेलं कधीही चांगलं. सो मग ज्या वेळेस एखादं द हिंदू आर्टिकल येतंय, एडिटोरियल येतंय, 2 प्रकारचे एडिटोरियल येतील, त्या 2 पैकी जर पॉलिटिकल किंवा सोशल इश्यूज किंवा इकॉनॉमिक फायनान्स असेल तर यांना आपण प्रेफर केलं पाहिजे रादर दॅन अदर्स. ठीक आहे. सो या पद्धतीने एक्स्ट्रॅक्शन. मग आता एक्स्ट्रॅक्शन काय असतं, यातून आपल्याला एडिटोरियल मधून काय काय बाजूला काढलं पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा ग्रामरच्या ज्या काही कन्सेप्ट आहेत, ते जे कॉम्प्लेक्स प्रकारचे जे सेंटेन्स आहे तिकडे आपण फोकस करायला पाहिजे. तो याच्यामध्ये व्होकॅबलरी, नवीन जी व्होकॅब मिळते ती व्होकॅब आपण घ्यायला पाहिजे. अनयुज्युअल टाइप्स सेंटेन्सचे भेटतात आपल्याला, ग्रामरच्या कन्सेप्टचे भेटतात, ते कन्सिडर करायला पाहिजे. कंडिशनल्स जे भेटतात ते, आणि यासोबत नॉलेज सुद्धा घेतलं पाहिजे. नवीन नवीन टॉपिक आपल्याला असतात ज्याच्या बेसवरती आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह मध्ये बेनिफिट मिळू शकतात. ठीक आहे. सो या गोष्टी हाऊ, व्हेन, कधी करायचं. सर मॉर्निंगलाच केलेलं चांगलं का इव्हिनिंगला केलेलं चांगलं रीडिंग, किंवा रात्री केलं तर चालेल का दिवसा केलं तर चालेल, कधीही करा. तुमच्या सोयीनुसार, तुमच्या वेळेनुसार करा. बट केअर घ्या की तुमचं माइंड जे आहे ते रिलॅक्स असेल. यू कॅन गेट इन्व्हॉल्व, त्याच्यामध्ये पूर्ण इन्व्हॉल्व होऊ शकत असाल तर त्यावेळेस तुम्ही ते रीड करा. दॅट विल गिव्ह यू बेनिफिट, चांगल्या प्रकारचं बेनिफिट त्या ठिकाणी मिळू शकेल. आणि या सगळ्यांपेक्षा सगळ्यात महत्वाचं दॅट इज प्रॅक्टिस. सगळ्यात महत्वाची जर काय असेल तर ती म्हणजे प्रॅक्टिस आहे मित्रांनो. रुटीन ऍक्शन 4 महिन्यासाठी जर तुम्ही या पद्धतीने जसं सांगितलंय तसं जर तुम्ही 4 महिन्यापर्यंत कन्सिस्टंटली केलं तर 100% गॅरंटी आहे कोणत्याही एक्झाम मध्ये तुमची जी इंग्लिश लँग्वेज आहे त्याच्यामध्ये स्कोअर कमी येईल असं होणार नाही. तुम्ही 4 महिने कन्सिस्टंटली जेवढं सांगितलं जातं याला कन्सिस्टंटली फॉलो करा. इट विल गिव्ह यू बेनिफिट. खूप चांगल्या पद्धतीचे रिझल्ट्स येण्यासाठी यामधून मदत होईल. त्यामुळं आता याच पद्धतीने तयारी करायची असेल तर यासाठी डेली आपल्या टेलिग्राम चॅनलला सारथी एज्युकेशन आणि इंग्लिश पिटारा या दोन्ही टेलिग्राम चॅनलच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देऊन टाकेल. त्यामध्ये तुम्हाला हे दोन्ही पण रोजच्या रोज एडिटोरियल बेस्ड पॅसेजेस जे असतील ते पॅसेजेस सोबत व्होकॅबलरी हे सगळंच सगळं तुम्हाला रेडीमेड भेटतंय. तुम्हाला एका गोष्टीसाठी एका ठिकाणी नंतर परत दुसरीकडे जाण्याची गरज नाही आहे बाळांनो. एकाच ठिकाणी सगळं भेटणार आहे. मग त्या पद्धतीने तुम्हाला रीड पण करता येईल. एक्झाम ओरिएंटेड तो पॅसेज सुद्धा म्हणेल. याच्यावरतीच बेस न्यू पॅटर्नचे क्वेश्चन्स काय बनतात हळूहळू ते सुद्धा कळतील. सो असं सगळं तुम्हाला एका ठिकाणी मिळेल. रेडी टू इट फूड जे ते तुम्हाला अवेलेबल आहे. सो सकाळी जे डेझर्ट्स तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती मिळत आहे, यू कॅन एन्जॉय दॅट. ते एन्जॉय करा. अँड आय एम ऑलवेज विथ यू. तुम्हाला काहीही अडचणी आल्या रिलेटेड टू एडिटोरियल किंवा अजून काही असतील तर कॉन्टॅक्ट मी.
तुम्ही मला सहज कॉन्टॅक्ट करू शकता आणि टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा ज्या काही गोष्टी मिळत आहेत त्याच्याबद्दल तुम्ही मला सांगू शकता. ओके, थँक्यू व्हेरी मच. ऑल दी बेस्ट.